मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीने काढलेला आहे आणि त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं सांगितलं जात आहे। या समितीने सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या चौकशीचा अहवाल सादर केलेला आहे। यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय। त्याचवेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर करतील आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर खारगे समितीच्या या अहवालात नेमकं काय आहे पाहूयात। तर मुद्रांक शुल्क नियमानुसार असे व्यवहार करणारा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीने व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची या व्यवहारावर स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाहीये। अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस या अहवालानुसार करण्यात आली आहे। तर व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारूंवर कारवाईची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे। तर या अहवालासंदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल। पण पार्थ पवार यांना क्लीन चिट ही राजकीय उद्देशाने दिली गेली असा विरोधकांचा आरोप आहे। अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्त पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती। त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल। या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार समितीचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि समितीने अहवाल दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील। दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि विकास ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। ते सगळं काय सरकार जे म्हणेल तेच होते। सरकारला आरोपी बनवायचं बनवू शकते, सरकारला सोडायचं तर सोडू शकते। समितीचं असं म्हणणं आहे की त्या संपूर्ण व्यवहारात पार्थ पवारांची कुठेही सही नाही। ते मग ज्याची सही आहे त्याच्यावर कारवाई करावी ना। मला वाटते की या दोघांच्या जागी तिसरा कोणी माणूस असता तर तो बरोबर अटकला असता, एवढंच माझं म्हणणं। सरकार वाचवत आहे पार्थ पवारला। आता याच्यावरून जनताच ठरवेल कोण वाचवत आहे। आता आणखी एक महत्त्वाची बातमी। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची